नमस्कार, लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। बातमी आहे जालना येथून। जालना मंठा हायवेवरील हॉटेल साईदच्या येथे कुंटणखान्यावर धाड। 92,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त। जालना मंठा हायवे रोडवरील मौजे सावरगाव शिवारातील हॉटेल साईदच्या येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर वेश्या व्यवसायावर मौजपुरी पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली। या कारवाईत 92,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून हॉटेल मालक व मॅनेजरला अटक करण्यात आली आहे। दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी सदर हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मौजपुरी पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग परतूर यांना कळवून खातरजमा करण्यासाठी बनावट ग्राहकामार्फत तपासणी करण्यात आली। त्यानंतर 2 पंचांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला असता हॉटेलमध्ये 2 पीडित महिला व 1 ग्राहक आढळून आला। यावेळी संशयित इसम नामे हॉटेल मालक सुधाकर हरिभाऊ यादव राहणार सोनल नगर जुना जालना व हॉटेल मॅनेजर ज्ञानेश्वर प्रभाकर शेजूर राहणार रामनगर जालना हे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले। आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 92,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस ठाणे मौजपुरी येथे स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम हा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील, प्रभारी अधिकारी मौजपुरी पोलीस ठाणे व त्यांच्या पथकाने केली। लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना।